विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाख, सहाय्यक प्राध्यापक डिपार्टमेंट ऑफ जॉग्राफी, KRTR, BH कॉमर्स, एम सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज अ KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुमचे आजच्या तासिकेमध्ये सर्वांचे स्वागत करीत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, GG 220 जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशल पेपर आहे त्याचा चॅप्टर नंबर 2 त्यामधील प्राकृतिक रचना यातील आपण ड्रेनेज पॅटर्न ह्याविषयी चर्चा करत आलो आहोत. म्हणजेच महाराष्ट्रातील वेगवेगळे नद्यांची खोरे असतील किंवा वेगवेगळे नदी प्रणाली असणे असं विचार करत आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण गोदावरी नदीचे खोरे, गोदावरी नदीच्या वेगवेगळ्या असणारे खोऱ्याचे विभाग कोणकोणते त्यांचा आपण विचार केला. म्हणजे गोदावरी मुख्य खोरे असेल, गोदावरी पूर्णा खोरे असेल, मांजरा नदी खोरे असेल किंवा पेनगंगा नदी खोरे असेल, वर्धा नदी खोरे, वैनगंगा नदीचे खोरे, प्राणहिता नदीचे खोरे, इंद्रावती नदी उपनदीचे खोरे, तसेच महाराष्ट्रातील गोदावरी नदी खोऱ्याने किती प्रदेश व्यापला आहे याविषयी मागील तासिकेला आपण चर्चा केली आहेत. या तासिकेला आपण चर्चा करणार आहोत की भीमा नदीचे खोरे किती महत्त्वाचे आहे ह्याविषयी आपल्याला चर्चा करायची. भीमा नदी अभ्यासत असताना आपल्याला भीमा नदीच्या खोऱ्याविषयी, त्यानंतर त्याच्या असणारे भीमा नदीचे खोरे, या खोऱ्याविषयी असणारे नदी प्रणालीचे क्षेत्र, त्यानंतर राजकीय क्षेत्र, भीमा नदीच्या उपनद्या, त्यानंतर भीमा नदीचा प्रवाह मार्ग, भीमेला येऊन मिळणाऱ्या वेगवेगळ्या उपनद्या असतील, त्याचबरोबर या सर्वांचा समावेश आजच्या लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण करणार आहोत. त्याचबरोबर भीमा नदी ही अतिशय महत्त्वाची नदी मानली जाते असंही आपण म्हणत असतो. याचाही आपल्याला आज या ठिकाणी विचार करावायचा आहे. त्यानंतर आता आपण पुढे जाणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रस्तावना करत असताना सर्वात महत्त्वाचे सांगितले की गोदावरी नदी, म्हणजे पहिल्यांदा आपण बघितलं की 49% गोदावरी नदीचा खोऱ्यानं आपला महाराष्ट्राचा प्रदेश व्यापलेला आहे. याचबरोबर त्याच्या खालोखाल असणारा कृष्णा नदीचे खोरे आणि ह्या कृष्णेची उपनदी म्हणून ह्या भीमाकडं बघितलं गेलं जातं. म्हणजे कृष्णा नदीची उपनदी म्हणून भीमा नदी आहे. ह्या भीमा नदीने महाराष्ट्राचा बराचसा भाग व्यापलेला आहे. तसेच तशी भीमा नदी कृष्णेला महाराष्ट्राच्या सरहद्दी बाहेर म्हणजे महाराष्ट्राच्या सीमेच्या बाहेर मिळत असल्याने भीमा नदी स्वतंत्रपणे विचार केला जातो. म्हणजे महाराष्ट्रापुरता मर्यादित. आता महाराष्ट्रापुरता जर आपण विचार केला तर महाराष्ट्राच्या सरहद म्हणजे महाराष्ट्राच्या सीमेच्या बाहेर भीमा नदी कृष्णा नदीला मिळते. म्हणून महाराष्ट्रामध्ये विचार करत असताना म्हणून भीमा खोरे हे अतिशय महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. जरी ती कृष्णेची उपनदी असली तरी महाराष्ट्राच्या सरहद्दीत असल्यामुळे किंवा महाराष्ट्राच्या सीमेच्या म्हणजे महाराष्ट्रात असल्यामुळे तिला भीमा खोरे आपण या ठिकाणी आपण म्हटले गेलो आहे. म्हणजेच कृष्णा नदी जर बघितली ती एका प्रमुख उपनदी, म्हणजे कृष्णा नदीची ती एक प्रमुख उपनदी कोण? भीमा नदी. आता हिची लांबी किती आहे? सुमारे 867 किलोमीटर. तिचं जलवहन क्षेत्र हे 70,613 चौरस किलोमीटर. त्यानंतर पुढे गेल्यानंतर भीमरथा असेल, भीमरथी असेल, ही तिची नावं आहे. भीमरथा, भीमरथी ही तिची नावे असून सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर ह्या ठिकाणी तिनं चंद्रकोरीसारखा आकार प्राप्त केला आहे. म्हणून त्या ठिकाणी तिला चंद्रभागा देखील म्हटलं गेलं आहे. त्याचबरोबर आग्नेय वाहिनी असलेली नदी पुणे म्हणजे आग्नेय दिशेला वाहते. आग्नेय वाहिनी म्हणजे आग्नेय दिशेला वाहणारी असलेली ही नदी पुणे, अहमदनगर, सोलापूर ह्या महाराष्ट्र राज्याच्या जिल्ह्यातून, तसेच विजापूर असेल, गुलबर्ग असेल व कर्नाटक राज्याच्या जिल्ह्यातून वाहत जाऊन कृष्णा नदीला मिळते. आता बघा, हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ही असणारी भीमा नदी ही आग्नेय वाहिनी नदी असून ती पुणे, अहमदनगर, सोलापूर ह्या महाराष्ट्र राज्याची ह्या जिल्ह्यांमधून वाहत जाऊन, तसेच कर्नाटकातले विजापूर, गुलबर्ग या जिल्ह्यातून ती कर्नाटकमध्ये जाऊन कृष्णा नदीला मिळते. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असणारी ही नदीची प्रस्तावना. आता यानंतर बघणार आहोत आपण भीमा नदीची उत्पत्तीविषयी असणारी आख्यायिका. ज्याप्रमाणे भीमा नदीच्या उत्पत्तीविषयी एक कथा सांगितली जाते. ती कथा अशी होती की शिव आणि त्रिपुरासूर नावाचे यांच्यामध्ये या दैत्याच्या दरम्यानमध्ये घनघोर लढाई झाली. म्हणजे शिवामध्ये आणि त्रिपुरासुराच्या दैत्यामध्ये घनघोर लढाई झाली. त्यामध्ये अनेक दैत्यांचा सार करण्यात आला आणि सार करत असताना परंतु त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी शिवाला बरेच श्रम पडले व नंतर त्यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या
आता ह्या घामाच्या धारा वाहत असताना त्या ठिकाणी तपश्चर्या करीत असलेला भीमक राजा तेथे आला. त्याने शिवाने त्याला वर माग असं सांगितलं. आता वर मागत असताना त्या भीमक राजाने एक वर मागितला की प्रभू या घमधाराच्या पुण्यवान नदी होऊ दे. म्हणजे थोडक्यात या घामधाराची पुण्यवान नदी होऊ दे. या भीमक राजामुळे ही नदी उत्पन्न झाल्याने त्या नदीला भीमा किंवा भीमरथी असे म्हटले आहेत. म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं आहे की आपल्याला या भीमक राजावरून भीमा नाव पडले असावे असा अंदाज आहे किंवा अशी एक आख्यायिका मानली जाते. म्हणजेच थोडक्यात आपल्याला असंही म्हणावं लागेल की भीमराजामुळे नदी उत्पन्न झाल्यामुळे या नदीला भीमा किंवा भीमरथी असे नाव पडले असे. मग ह्याच थोडक्यात जर ह्याच आपण जर त्या ठिकाणी गेलो तर ह्या मंदिराच्या डाव्या अंगाच्या टेकडीवरती एका कुंडामध्ये भीमा नदीचा उगम झालेला आहे आणि ती ज्या ठिकाणी देऊळे त्या देवळाच्या तीर्थकुंडामध्ये शिरते आणि त्यानंतर ती खोल गळईमध्ये प्रवेश करते किंवा कोसळते आणि त्यापुढून त्या ठिकाणी भीमा नदीचा उगम झालेला आहे असे आणि ह्याविषयी असणारी ही आख्यायिका आपण ह्या ठिकाणी विचार करतो आहोत किंवा सांगितली गेली आहेत. यानंतर पुढे जाणार क्षेत्र कोणतं आहे की नदी प्रणाली म्हणजे काय हे आपण मागील तासिकेला बघितलं की नदी प्रणाली म्हणजे काय की तिच्या छोट्या मोठ्या नद्या असतील, ओळ असतील, नाड्या असतील हे एकत्र आल्यानंतर तयार होणारा आपण काय म्हणतो त्याला तिची नदी प्रणाली. तशा प्रकारे असणारी भीमा नदीची प्रणालीचं क्षेत्र काय किंवा नदी प्रणाली क्षेत्र असताना त्यांनी काय केलं आहे, कोणकोणत्या गोष्टी क्षेत्रामध्ये समाविष्ट झाल्या आहेत. आता भीमा नदी सह्याद्रीच्या रांगेमध्ये जर आपण गेलो तर समुद्र सपाटीपासूनच्या 975 मीटर उंचीवर भीमाशंकरजवळ जिल्हा पुणे या ठिकाणी तिचा उगम होतो. आता याचा अक्षरवृत्ती व रेखावृत्ती जर आपण विस्तार बघितला गेला तर भीमा नदीचं जे भीमाशंकर हे ठिकाणे ते 19:04 उत्तर अक्षरवृत्त व 33:32 पूर्व रेखावृत्ताच्या दरम्यान या ठिकाणी भीमा नदीचा उगम झालेलं लोकेशन लॅटिट्यूड व लॉन्जिट्यूड किंवा अक्षरवृत्ती व रेखावृत्ती विस्तार या ठिकाणी दिला आहे. आता हे ठिकाण जर बघितलं गेलं तर महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग या ठिकाणी आहे असे आपल्याला म्हणावे लागेल. त्यानंतर याच ठिकाणाचा किंवा ह्या भीमाशंकर हे खंडाळ्याच्या उत्तरेला जर गेलो 40 किलोमीटर अंतरावर भीमा नदीचे उगमस्थान आहे. त्यानंतर बालाघाट डोंगराच्या उत्तरेला गोदावरी नदी वाहते तर दक्षिणेस भीमा खोरे आहेत ही आपल्याला सर्वश्रुत आहेत. त्यानंतर भीमा नदी आग्नेयेमध्ये 451 किलोमीटर अंतर वाहत जाते आणि 400 किलोमीटर वाहत गेल्यानंतर ती कर्नाटकातील रायचूरजवळ कुरगुडी येथे कृष्णा व भीमा नद्यांचा संगम होतो आणि ह्या भीमा व कृष्णा नदीचा संगम होऊन म्हणजेच थोडक्यात या ठिकाणी असं आपल्याला म्हणावं लागेल की भीमा नदी ही महाराष्ट्रातून वाहत जाऊन कर्नाटकात जाते आणि कर्नाटकात असणाऱ्या रायचूरजवळ कुरगुडी त्या ठिकाणी ती कृष्णा नदीला मिळते. म्हणजेच आता हे बघत असताना आपल्याला किती महाराष्ट्राचा एकूण क्षेत्रफळापैकी किती भाग या भीमा नदीच्या प्रणालीने व्यापला आहे तर 46,184 चौरस किलोमीटर इतके क्षेत्र या नदीने व्यापलेलं आहे. थोडक्यात या नदीच्या वेगवेगळ्या असणाऱ्या ज्या ट्रिब्युटरीज असतील, वेगवेगळ्या उपनद्या असतील, ओढा असतील, सर्व हे क्षेत्रफळ किंवा थोडक्यात भीमा नदी प्रणालीचं क्षेत्रफळ हे महाराष्ट्रातील 46,184 चौरस किलोमीटर हे आपल्याला सांगावे लागेल. त्यानंतर पुढे या नदीत राजकीय क्षेत्र कोणतं आहे की ह्या राजकीय क्षेत्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश होतो. आता भीमा खोऱ्यात जर गेलो आपण तर भीमा खोऱ्यामध्ये पुणे व सोलापूर ह्या जिल्ह्यांचा संपूर्णपणे त्या ठिकाणी समावेश झालेला आहे. त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचे काही तालुके येतात, त्यामध्ये कोणता येतो, खंडाळा येतो, फलटण येतो, दहिवडी येतो किंवा त्याला दुसरं नाव आहे मान तालुके, या तालुक्यांचा प्रामुख्याने समावेश होतो. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला नगर जिल्ह्यातील काही तालुके. आता नगर जिल्ह्यातील कोणकोणते तालुके येतात, नगर जिल्ह्याचे जे दक्षिणेकडील तालुके म्हणजे कोणते, श्रीगोंदा असेल, कर्जत असेल, जामखेड असेल या तालुक्यांचा समावेश यामध्ये झालेला आपल्याला बघावयास मिळतो. त्यानंतर मराठवाड्यातील बीड जिल्हा आहे, ज्या बीड जिल्ह्याचा आष्टी तालुका प्रामुख्याने भीमा खोऱ्यामध्ये समाविष्ट होतो. त्यानंतर उस्मानाबादमधील परांडा असेल, भूम असेल, तुळजापूर असेल, उमरगा असेल हे तालुकेही भीमा खोऱ्यामध्ये येतात. त्यानंतर पुढे जाणार आपण उपनद्या. आता या उपनद्यांचा विचार करत असताना आपल्याला बघायचं आहे की उपनद्या ह्या दोन बाजूने मिळत असतात की उजव्या साईडने असतील आणि डाव्या साईडने असतील. आता या त्या भीमा खोऱ्याचं जर आपण या ठिकाणी बघितलं गेलं तर ह्या भीमा खोऱ्याला बघा या ठिकाणी भीमा नदी दाखवली. त्यानंतर त्या ठिकाणी कुकडी असेल, मीना असेल, घोड असेल, इंद्रायणी असेल, पवना असेल, मुळा असेल, मुठा असेल, करा असेल, नीरा असेल, मान असेल, बोर असेल,
भोगवती असेल, सीना असेल, या सर्व नद्या ह्या भीमा नदीच्या उपनद्या किंवा आहे असं म्हणावं लागेल. आता ह्या उपनद्या कोणकोणत्या आहे तर बघा, भीमा नदीस उजव्या किनाऱ्यावरून किंवा उजव्या बाजूने मिळणारी किंवा दक्षिणेकडून भामा, इंद्रायणी, मुळा, मुठा, नीरा आणि मान नद्या येऊन मिळतात. आणि जर आपण त्याच दुसऱ्या उत्तरेकडून जर गेलो तर वेळ असेल, घोड असेल, सीना असेल, या नद्या त्या ठिकाणी येऊन मिळालेल्या आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. आता यानंतर पुढे जाणार आहोत की आहे की भीमा नदी कशी कशी वाहत जाते हे आपल्याला बघायचं आहे. भीमा नदीचा उगम आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे की सुमारे इतक्या म्हणजे साधारणपणे 1000 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या डोंगरावरून भीमाशंकर नदीचा उगम होतो. आणि त्या ठिकाणी उगम झाल्यानंतर ती नदी पहिल्यांदा ती 8 किलोमीटर अंतरामध्ये एकदम खाली कोसळते. आणि म्हणजे 8 किलोमीटरचं जे अंतर आहे त्याच्यामध्ये एकदम असे थोडक्यात त्या ठिकाणी अतिशय उंच भाग असल्यामुळे ती कोसळलेली दिसणार असते. त्यानंतर ती 200 मीटर उंचीच्या प्रदेशामध्ये वाहू लागते. सुरुवातीला जर आपण बघितलं की सुरुवातीला ह्या नदीचा प्रवाह पूर्वेस आहे, नंतर आग्नेयस होतो आणि आग्नेयस झाल्यानंतर ती भीमा नदी भामनेर खोऱ्यामध्ये किंवा भामनेरच्या खोऱ्यामध्ये अतिशय खडकाळ आणि अरुंद अशा भागामध्ये दरीमधून ती 50 ते 55 किलोमीटर वाहते. आता ह्यात वाहत असताना ह्यामध्ये भामनेर खोऱ्यामध्ये त्यानंतर पुढे ह्या मार्गामध्ये असणाऱ्या भीमा व इंद्रायणी या दोन नद्या तिला उजव्या साईडने किंवा उजव्या बाजूने मिळत असतात. त्यानंतर वेळ नदी असेल तर ती नदी तिला प्रवाह येऊन मिळाल्यानंतर प्रवाह ईशान्येकडे वळतो. म्हणजे थोडक्यात ह्या गोष्टी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता काही अंतर गेल्यानंतर प्रवाह दक्षिणेकडे वळतो आणि रांजणगावाजवळ उजव्या बाजूने मुळा व मुठा या नद्या येऊन मिळतात. नंतर भीमा नदी आग्नेयेस वळते व नागमोडी वळणाने ते 20 ते 22 किलोमीटर अंतर गेल्यावर भीमा व घोड नदीचा संगम होतो. आता पुढे हे काय होतं तर पुढे घोड नदीला डाव्या बाजूने कोकडी आणि मीना नदी येऊन मिळतात. आता हे झालं की टेंभुर्णीजवळ उजव्या किनाऱ्यावर भोर तालुक्यामध्ये वाहत येणारी नीरा नदी येऊन मिळते आणि आधी नीरा व करा या दोन नद्यांचा संगम होतो आणि या नद्यांचा संगम झाल्यानंतर त्या पुढे भीमेला मिळतात. पवित्र तीर्थस्थानांचा जर विचार केला तर पंढरपूर असेल किंवा पंढरपूर जर आपण बघितलं, पंढरपूरला भीमा नदी वाहते, त्याच्या उजव्या किनाऱ्याने किंवा उजव्या बाजूने जर गेलो आपण त्याला त्या ठिकाणी मान नदी येऊन मिळत असते. म्हणजे लागेल. त्यानंतर पुढे बघणार आहे सर्वात महत्त्वाची भीमा नदीची सर्वात मोठी उपनदी जी म्हटली जाते तिला म्हणतात सीना खोरे किंवा सीना नदी. आता ही सीना नदी काय आहे तर ह्या सीना नदी म्हणजे भीमा नदीची एक उपनदी. भीमा नदीची एक उपनदी. आता ह्या सीना नदीचं खोरं किती मोठं आहे किंवा तिची लांबी किती आहे तर ती लांबी 375 किलोमीटर आहे. तिचं पाणलोट क्षेत्र आहे 12,742 चौरस किलोमीटर. आता हे बघितल्यानंतर पुढं अहमदनगर शहराच्या उत्तरेला ही नदी उगम पावते व तिचे प्रवाह अहमदनगर शहराच्या पश्चिमेस जामगावजवळ एक दुसरा प्रवाह तुझा ईशान्य जेऊरजवळ आणि पिंपळगाव उजनीजवळ तिला उगम पावतात. अशा प्रकारे हे 3 प्रवाह मिळून ही असणारी सीना नदी तयार होते आणि ती पुढे अहमदनगर शहरापर्यंत येईपर्यंत ती दक्षिण वाहिनी असते आणि पुढे ती आग्नेय वाहिनी बनून राहते. त्यानंतर आता पुढे गेल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी या ऐतिहासिक ठिकाणाजवळ ही नदी सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करते आणि ह्या जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर खांबेवाडी गावापासून पुढे ती नदीमुळे सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याची सरहद्द किंवा सीमा बनली आहे. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील म्हैसगावपासून तिचा प्रवाह जिल्ह्यात पुढे वाहत जातो. कर्नाटक राज्य आणि सोलापूर जिल्हा यांच्या सरहद्दीवर कुडाल गावाजवळ ही भीमा नदीस मिळते. त्यानंतर सीना नदीचे पात्र जर बघितलं तर उथळे आणि उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळेस या सीना नदीला पाणी नसते, म्हणजे ती कोरडी असते. कारण सीना नदीचा उगम ज्या भागामध्ये होतो त्या भागामध्ये कमी प्रमाणात त्या ठिकाणी पर्जन्यमान होत असते. त्यानंतर पुढं मेहकरी असेल ही सीना नदीची प्रमुख उपनदी. आता बीड जिल्ह्यामध्ये सांगवीजवळ सीना नदीला डावीकडून जी मिळतात ती तलवार असेल, इचना असेल, कामुई असेल, भेंडी असेल, नलकी असेल, चांदली या तिच्या उपनद्या या त्या ठिकाणी तिला येऊन मिळतात. तर पुढे आपण जाणार आहोत की भीमेस किंवा भीमा नदीला मिळणाऱ्या काही प्रमुख उपनद्या आहे. आता ही तुम्हाला मी सांगितले सीना नदी सर्वात महत्त्वाची होती आणि त्यानंतर अजून काही ज्या छोट्या मोठ्या नद्या आहेत ते मिळतात, त्यात आपण एक एक बघणार आहोत. त्यातली पहिली बघणार आहोत वेळ नदी. आता सह्याद्रीचा एक सुळका धाकले या ठिकाणी या नदीचा उगम होतो, म्हणजे कुठल्या वेळ नदीचा.
ही नदी आग्नेयेस वाहत असताना भीमेस समांतर वाहते आणि तळेगाव डमडेरीच्या खाली म्हणजे साधारणतः 8 किलोमीटरच्या अंतरावर भीमा नदीला मिळते. या नदीची जर लांबीचा आपण विचार केला, वेळ नदीच्या लांबीचा, तर 64 किलोमीटर लांब इतकी ह्या नदीची लांबी आहे. आता ही झाली वेळ नदी, ह्या भीमा नदीची एक उपनदी. आता त्यानंतर दुसरी उपनदी आहे घोड नदी. घोड नदीच्या उगमाचे स्थान जर बघितलं आपण तर सह्याद्री पर्वतावर असून भीमा नदीच्या उत्तरेला साधारणतः 15 किलोमीटर अंतरावर ती उगम पावते. सुमारे 24 किलोमीटरच्या अंतरानंतर प्रदेशाची उंची 200 मीटरने कमी होते. त्या ठिकाणी कोकडी व मीना या नद्या येऊन मिळतात व शिरूरजवळ भीमा नदी घोड नदीला येऊन मिळते. म्हणून त्या शिरूरला कधी कधी घोड नदी असंही म्हटलं गेलं आहे. त्या ठिकाणी त्यांचा संगम झालेला आहे. त्यानंतर पुढे जाणार आहोत. पुढची जी नदी आहे ती भामा नदी. भीमाशंकराच्या दक्षिणेस 10 किलोमीटर अंतरावर भामा नदीचा उगम होतो. तिच्या ह्या खोऱ्यास भामना असेही म्हटलं जातात. ती पिंपळगाव जवळ भीमा नदीस मिळते. त्यानंतर पुढच्या काही नद्या बघणार आहोत. पुढच्या नद्यांमध्ये सर्वात महत्त्वाची नदी जी म्हणजे इंद्रायणी नदी आपण म्हटलो. आता या लोणावळ्याच्या नैऋत्यमध्ये 5 किलोमीटर अंतरावर कुरवडे खेड्याजवळ ह्या नदीचा उगम होतो, म्हणजे कोणत्या? इंद्रायणी नदीचा. नंतर ती पूर्वेस वाहते. नंतर डाव्या बाजूने तिला आंध्र नदी येऊन मिळते. नंतर ती देहू असेल, आळंदी असेल, ही पवित्र तीर्थस्थाने इंद्रायणी च्या वाहत असल्याने त्या ठिकाणी भीमा आणि इंद्रायणीचा त्या ठिकाणी संगम होतो. त्यानंतर पुढच्या सर्वात महत्त्वाची जी उपनदी मुळा आणि मुठा. बोरघाटाच्या दक्षिणेला मुळा नदीचा उगम होतो. त्यानंतर ती पौड गावाजवळ वाहते. नंतर ती पूर्वेस वळते. मार्गात पवना व पुढे पुण्याजवळ उजव्या किनाऱ्याने मुठा नदीस येऊन मिळाले. मुळा व मुठेचा संयुक्त प्रवाह रांजणगावजवळ भीमा नदीस मिळतो. मुठा नदीचा उगमही सह्याद्रीतील डोंगरावर होतो. भीमाचा प्रवाहाचा पहिला भाग पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात आहे. पुढे मुठा नदी पुणे शहरातून वाहते व मुळा नदीस मिळते, हे आपल्याला सांगावे लागेल. त्यानंतर सर्वात महत्त्वाची पुढची जी नदी आहे भीमेची उपनदी ती म्हणजे नीरा. आता ह्या नीरा नदी ही भोर तालुक्यामध्ये नीरा नदीचा उगम होतो. नंतर ती ईशान्येस वाहते. काही अंतर पुढे गेल्यानंतर ती साताऱ्याच्या सरहद्द निर्माण करते. त्यानंतर नीरा व कऱ्हा नदींचा संगम होतो. शेवटी भीमा नदीस ती मिळते. आता भीमा खोऱ्यामध्ये कोणकोणते जिल्हे येतात? साधारणतः पुणे जिल्हा येतो, अहमदनगर येतो, बारामती, फलटण, पंढरपूर, सोलापूर, बार्शी, उस्मानाबाद आदी शहरे किंवा ह्या ठिकाणी वसलेले आहेत, असंही आपल्याला ह्या ठिकाणी म्हणावं लागेल. जाणार आहोत की ह्या नदीचं धार्मिकदृष्ट्या का महत्त्वाची भीमा नदी वाटतं? तर बघा, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की धार्मिक दृष्टीने भीमा नदीला अतिशय महत्त्व आहे. आता ती महत्त्व आहे म्हणजे काय? तर तिला मोठी नदी किंवा महानदी असंही संबोधलं गेलं आहे. म्हणजे आणि त्यानंतर पुढं असेल मत्स्य असेल, ब्रह्म असेल, वामन असेल इत्यादी पुराणामधून किंवा महाभारतामधून या नदीचे निर्देश येतात. म्हणजे थोडक्यात ह्या भीमा नदीला धार्मिक दृष्टीने जर विचार केला तर पुराणामध्येही त्या ठिकाणी भीमा नदीचा थोडक्यात उल्लेख झालेला आपल्याला दिसून येईल. त्यामध्ये महाभारतामध्येही त्या नदीचा निर्देश किंवा उल्लेख झालेला आहे असेल. म्हणून ह्या नदीला धार्मिक दृष्टीने अतिशय महत्त्वाचं स्थान असं म्हणावं लागेल आपल्याला. त्यानंतर मगाशी तुम्हाला ही कथा सांगितली, त्याच कथेप्रमाणे ह्या ठिकाणीही तीच कथा वध करून शंकर श्रम परिहार्थ भीमशंकराजवळ आले असता ते अयोध्येचा भीमक नावाचा राजा तप करीत होता. तो शंकरासमोर गेला. त्यावेळी शंकराने प्रसन्न भीमकास वर मागण्यास सांगितले. आता त्याने शंकराला आलेल्या घामाच्या धाराची पुण्यवान नदी होऊ दे असा वर मागितला. त्याप्रमाणे भीमेचा उगम झाला आणि भीमक राजाच्या नावावरून भीमा नाव पडले. हे तुम्हाला मगाशी काही किंवा ही आख्यायिका आपण मगाशी ऐकली. ह्या नदीची उगमस्थानी भीमाशंकर असेल, त्यानंतर पुढं नदीकाठी पंढरपूर असेल, ब्रह्मपुरी असेल, गाणगापूर असेल, ही तीर्थक्षेत्रही त्या ठिकाणी विकसित झाले आहेत किंवा त्या ठिकाणी आहेत. म्हणजे थोडक्यात आपण असाही विचार केला की धार्मिक दृष्टीने जर बघितलं तर भीमा नदी अतिशय धार्मिक दृष्टीने तिचं महत्त्वाचं स्थान निर्माण केलं आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण भीमा नदीचे खोरे याविषयी चर्चा केली. आता यामध्ये आपण काय बघितलं तर पहिल्यांदा बघितलं आपण की भीमा नदीचं असणारं महाराष्ट्रातील महत्त्वाचे स्थान. त्यानंतर भीमा नदीच्या उत्पत्तीविषयी असणारी आख्यायिका. या आख्यायिकेमध्ये आपण सांगितलं की कशामुळे भीमा नदीला भीमा हे नाव पडलं. त्यानंतर भीमा नदीचे क्षेत्र किती आहे. त्यानंतर भीमा नदीचा अक्षरोत्ती व रेखारोत्ती विस्तार कसा आहे. त्यानंतर
भीमा नदीचे राजकीय क्षेत्र म्हणजे कोणकोणते तालुके किंवा कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश हा भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये होतो त्याचाही आपण आज चर्चा केली. त्याचबरोबर असणाऱ्या भीमा नदीला येऊन मिळणाऱ्या वेगवेगळ्या उपनद्या असतील, म्हणजे त्यामध्ये असेल भामा असेल, इंद्रायणी असेल, मुळा मुठा असेल, नीरा असेल, मान असेल, या असेल, त्यानंतर वेळ असेल, घोड असेल किंवा सीना नदी असेल, या सर्व नद्यांचा आपण विचार केला. त्यानंतर भीमा नदीचा मार्ग आपण बघितला की किती उंचीवरून ती वाहते, त्यानंतर कोणत्या दिशेतून कोणत्या दिशेकडे वाहते याचाही आपण त्या ठिकाणी विचार केला आहे. म्हणजे थोडक्यात भीमा नदीला असणाऱ्या उपनद्या याचाही आपण त्या ठिकाणी विचार केला. सर्वात महत्त्वाची असणारी तिची सीना नदी, त्या सीना नदीविषयी आपण थोडीशी माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, भीमा नदीच्या धार्मिक दृष्टीने किती महत्त्वाची आहे किंवा धार्मिक दृष्टीने महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचे स्थान म्हणून भीमा नदीकडे आपण बघतो, त्याचाही आपण या ठिकाणी विचार केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला एवढंच. पुढील तासिकेला आपण बघणार आहोत कृष्णा नदी. कृष्णा नदीचं असणारं लोकेशन म्हणजे कोणत्या ठिकाणी तिचा उगम होतो, त्यानंतर तिचं असणारं क्षेत्र, त्या ठिकाणी असणारं तिचं राजकीय क्षेत्र, त्यानंतर कृष्णेला येऊन मिळणारे तिच्या उपनद्या असतील, ह्याविषयी चर्चा आपण पुढील तासिकेला करणार आहोत. याविषयी आजच्या तासिकेविषयी कोणाच्या मनात काही शंका असतील, प्रश्न निर्माण झाले असतील तर या ठिकाणी माझा ईमेल ID दिलेला आहे, त्या ईमेलवरती आपण ईमेल करू शकता. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.